मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। आखातात युद्धाचा वणवा, एकाच दिवसात 7 देशांवर हल्ला। इस्रायलच्या हल्ल्याचा इराणकडून बदला। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धानं तीव्र रूप धारण केलंय। इराणनं 7 देशातील तेल आणि गॅस कंपन्यांवर हल्ले केले आहेत, त्यामुळे तेल दरानं उसळी घेतली आहे। तेल आणि गॅस कंपन्यांवरच्या हल्ल्यामुळे भारतातील गॅस आणि इंधनाची स्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जातेय। इस्रायलनं इराणच्या गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर इराणनंही खाडी परिसरातील तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांवर तीव्र हल्ले केले आहेत। कोणत्या देशात कुठे हल्ला केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराणने इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर क्लस्टर क्षेपणास्त्रांचा मारा केला। इस्रायलची हॅरो आयर्न डोमने यंत्रणा क्षेपणास्त्र पाडली, तरीही क्षेपणास्त्र शहरांच्या मध्यभागी कोसळली। इराकच्या इबिल इथं असलेला अमेरिकन वाणिज्य दूतावास, आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। हा हल्ला इतका भीषण होता की विमानतळाचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। सौदीच्या यानबू इथल्या सॅम रेफिया तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ले करण्यात आले। या प्रकल्पात भीषण आग लागली आणि सौदीचा तेल पुरवठा विस्कळीत झालाय। रियादमधील अमेरिकन दूतावासालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला। युएईच्या दुबई आणि अबुधाबी इथल्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यात आले। एक जहाज सुद्धा यात जळालं। जबेल अली बंदरातील इंधन साठ्यांना आग लागल्यानं जागतिक व्यापार वाहतुकीला मोठा फटका बसलाय आणि भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे। कतारच्या अल उदेद या अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील मोठ्या तळावर इराणनं एकामागून एक अनेक ड्रोन पाठवले। यात मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। रास लाफान एलएनजी या प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला। कुवेतमध्ये 2 तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केलं। तसेच अली अल सालेम, अहमद अल जबर या हवाई तळांवर क्षेपणास्त्र डागली। हे तळ अमेरिकन हवाई दलाच्या हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाच्या 5व्या ताफ्याचं मुख्यालय हे इराणचं मुख्य लक्ष्य होतं। इराणनं जुफैरवर ड्रोन हल्ले केले। नौदलाच्या सुविधांचंही नुकसान झालं, तर मनामातील हॉटेल आणि इमारतींनाही याची झळ बसली आहे। इस्रायल इराण संघर्षानं आता धोकादायक वळण घेत थेट ऊर्जा युद्धाचे स्वरूप धारण केलंय। जगातील सगळ्यात मोठं गॅस फील्ड उडवून देऊ असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनंही दिलाय। तज्ज्ञांच्या मते कोविड आणि युक्रेन युद्धानंतर ही 2020च्या दशकातली तिसरी मोठी ऊर्जा संकट स्थिती ठरू शकते। जेव्हा मोठ्या तेल उत्पादक देशांवर हल्ले होतात तेव्हा तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण येण्याची भीती असते। याचा थेट परिणाम म्हणून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडतं, ज्यामुळे किमती वाढतात आणि फक्त तेलावरच नाही तर नैसर्गिक वायूवरही या संघर्षाचा परिणाम दिसू लागलाय। विशेषतः युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या दरात मोठी वाढ झाली आहे। एकाच दिवसात 17% वाढलेले दर हे गेल्या एका महिन्यात दुप्पट झाले आहेत। रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच युरोप नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी संघर्ष करत होता, त्यात आता आखातात संघर्षानं भर टाकली आहे। भारतासारख्या देशांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे। आपण आपल्या गरजेपैकी जवळपास 80% जास्त कच्चे तेल आयात करतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो। मालवाहतूक महागते, शेती उत्पादन खर्च वाढतो आणि परिणामी महागाई वाढते। तुमच्या आमच्या रोजच्या जीवनावर याचा थेट परिणाम होतो। प्रवास आणि खाण्यापिण्यापासून अनेक गोष्टी महाग होतात। पुढच्या काळात जर हा संघर्ष असाच वाढत राहिला तर तेलाचे दर आणखी गगनाला भिडण्याची शक्यता आहे।
अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करतायत. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.